आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901. साई खिंडी येथे तुळशी माता व विष्णू भगवान यांच्या शुभविवाह निमित्तानं जमलेले सर्व ग्रामस्थ, बालगोपाळ, महिला, पुरुष, ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुळशीचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. यावेळी साई खिंडी गावातून मुख्य मार्गावरून भगवान विष्णू यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रथा परंपरेनुसार तुळशी मातेचे व भगवान विष्णू यांचे शुभविवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. विवाह सोहळा संपन्न झाल्यावर एकादशी निमित्ताने सर्व ग्रामस्थांना खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक एकोप्याने एकत्र येऊन या सोहळ्याची शोभा वाढवली, असे या ठिकाणी गौरव उद्गार उपस्थित यांच्या वतीने बोलण्यात आले. यावेळी मनोहर बाबा तरुण मित्र मंडळ व मनोहर बाबा भजनी मंडळ व विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटी यांच्या सहकार्यातून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विद्यमान उपसरपंच दीपक करंजकर व माजी सरपंच नवनाथ दगडू शिंदे यांच्या वतीने एकादशी निमित्ताने खिचडी वाटण्यात आली. आज या ठिकाणी सायखिंडी गावात तुळशी विवाह दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि आज पण तुळशी विवाह आणि देवदेवळीच्या सर्वांना गावात अधिक शुभेच्छा. तसेच या गावात सर्वांनी सहकार्य करून खूप मोठा तुळशी विवाहाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला, अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याबद्दल सगळ्यांनी सहकार्य केलेल्या सगळ्या गावकऱ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी संपूर्ण गावाचं मनोहर बाबा भजनी मंडळाच्या वतीनं संपूर्ण अंधकरणापासून अख्खं मनोहर बाबा भजनी मंडळ संपूर्ण गावाचं आभारी आहे. पूर्वी गावाने अशाच प्रकारे दरवर्षी आम्हाला सहकार्य आज या ठिकाणी सायखिंडी गावामध्ये तुळशी विवाहानिमित्त सर्व ग्रामस्थांनी मिळून आज तुळशी विवाह या ठिकाणी आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा केलेला आहे. सदर उत्साह हा गावातील तरुण मित्र भजनी मंडळ व गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं एकदम अति उत्साह व आनंदाने एकदम चांगल्या स्वरूपात त्याला भव्य स्वरूप देऊन त्याचं एकदम विशेष सायखिंडी गावात पहिल्यांदा एवढा मोठा कार्यक्रम हा पहिल्यांदा आमच्या गावामध्ये झाला.
देव तरी दिसतोय का? अगं दुखी दुखी काढा. काय पडलं नाही माहिती आता देवाची करा मी नाही ये दुखू नका मार काढलं जास्त झालं त्या आता तुम्ही याच्यात जादा वेळ घालला दगड पटापट उठून घ्या. पटापट तुम्ही त्याच गोळा नका पडू, कारण पुढे अंधार आहे सगळा गल्ली नाही. काढले होते ना मला एकही आहे ना. बस चला चला पुढचं. नारळ आणलं का आकाश? आता देवा टाका ठेवा ना, किती पालखी फुलं टाका ना.
केली. मंगलमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी तुळशी मातेचा भगवान श्री विष्णूशी विवाह आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे. की तुळशीचा विवाह भगवान विष्णूशी संपन्न झाल्यानंतर या कार्यक्रमाला आपण निवड उपस्थित जरी राहिलं तरी फार मोठं पुण्य आपल्याला लाभतं. आणि तुळशी मातेला या लग्नाच्या निमित्तानं जो कन्यादान करतो या कन्यादान करणाऱ्या घरातील मुलींना कृष्णासारखं वर मिळतो अशी आख्यायिका आहे. आणि म्हणून अशा पवित्र अशा प्रांगणामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. बोराडे चला यांच्या हस्ते देण्यात येत आहे. यानंतर विश्वनाथ किसन शिंदे, अरुण प्रभाकर नंदवरे यांनी सपत्नीक या ठिकाणी यायचं आहे. भास्कर कारभारी कांडोळे काय ती लिस्ट केली दोन बाकीची गर्दी कमी करायची. दोन किसन नाना शिंदे आणि चांगल्या एका पटापट देऊन टाका तुम्ही. मंडळी अरुण कचरू काळे ज्यांना आपल्या मनोभावा भजनी मंडळाच्या वतीनं उत्तम दानाचे आता ज्यांच्या प्रतिमा सन्माननीय लोकनियंत्रक माजी सरपंच मोहन पाटील दौडपटी शिंदे, युवक मित्र, ज्येष्ठ कार्यकर्ते, भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, खरं तर कदम सरांनी सुंदर असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. गावातील सर्व भजनी मंडळी, गावातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, गावातील सर्व माता भगिनी, गावातील सर्व युवक कार्यकर्ते, गावातील सर्व मंडळींनी मिळून खरं तर
एका श्रीमंत बापानं आपल्या मुलीचं लग्न थाटात करावं लोक महाराजांच्या भाषेमध्ये, तसं आपल्या गावातील सर्व श्रीमंत लोकांनी पांडुरंगाचा विवाह अतिशय उत्साहाने आनंदात पार पाडलाय. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि अशीच उपस्थिती धार्मिक कार्यक्रमामध्ये एक जीवाने एकोप्यानं राहावं अशी प्रार्थना करतो. विद्याबलं दैवबलं
लक्ष्मीपते मन स्वामी सुमूर्त सावधान सुन वंश सावधान सुन संश सावधान वादंती एकचित्त सावधान. गावातील सर्व युवकांना पूर्व पश्चिमाच्या पंक्तीत आहेत. पूर्व पश्चिम मंडळाने विनंती होते महिलांना जागा करून द्यायची आहे. पूर्व पश्चिम असून पूर्व पश्चिम पुढे असलेल्या महिलांना खाली जागा आहे, खालच्या बाजूला जागा आहे. मनोहरबाबा मंदिराकडे सुद्धा जागा आहे. इकडे फार गर्दी होत असेल तर त्या बाजूला सर्वांना जागा होईल. मनोहरबाबा मंदिराच्या श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वे कार्येषु सर्वदा. श्री चौका तुळशी माता आणि चिरंजीव श्री भगवान विष्णू यांचा तुळशी विवाह समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना श्री क्षेत्र सायकिनी नगरी येथे परमपूज्य मनोहरबाबांच्या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थाने तरुणांनी घेतलेला हा पुढाकार आणि यांना ज्येष्ठांचं मार्गदर्शक आणि कनिष्ठांचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी फळास आलं. याची देही याची सोहळा पाहिला हा तुळशी मातेचा सोहळा. खऱ्या अर्थाने हा सोहळा आज सर्वांगीण विकासाच्या रूपाने या ठिकाणी संपन्न होत असताना धार्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर महिला भगिनीची खऱ्या अर्थाने उपस्थिती ही प्रेरणादायी होती आणि महिलांचा सहभाग हा उत्स्फूर्त होता. हा आम्हाला कुठल्याही प्रकारचा अजेंडा न घेता, कुठल्याही प्रकारचा राजकीय सोहळा न करता या ठिकाणी खऱ्या अर्थाने मतभेद जरी असले तरी मतभेद नव्हते आणि सर्व गुन्हे गोविंदाने या ठिकाणी एकत्र आले आणि हा सोहळा निश्चितच एक सायकिनीचा संगमनेर तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आजचेपारच झेंडा या तुळशी मातेच्या रूपाने या ठिकाणी संपन्न होत असताना खूप सर्वांचं मार्गदर्शन खऱ्या अर्थाने वृद्धदानाचं सगळ्यात पुण्यश्रेष्ठ काम करत असताना सायकिनीचे आमचे माजी लोकनियुक्त सरपंच सन्माननीय नवनाथ पटेल शिंदे आणि विद्यमान उपसरपंच दीपक शेठ मोहनराव करंजकर पाटील यांनी खऱ्या अर्थाने महाप्रसादाच्या रूपाने हा खूप मोठा बहार या ठिकाणी हलका केला आणि असाच भक्तिमय वातावरण या ठिकाणी सायकिनीमध्ये गुण्या गोविंदाला व्हावं असं मी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आणि थांबतो. शांताबाई कोंडाजी शितोळे यांनी 101 रुपये आहेर दिलेला आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद.